वडाळा येथील एका भाजप पदाधिकाऱ्याचे कार्यालय रात्रीच्या सुमारास फोडण्यात आलं। दृश्यांच्या माध्यमातून आपण बघू शकतो। माझ्या मागे जी काच आहे ती काच इथे फोडण्यात आली आहे। खुर्च्यांची सुद्धा इथे तोडफोड करण्यात आली आहे। रात्रीच्या सुमारास हा सगळा प्रकार जो आहे इथे घडलेला आपल्याला पाहायला मिळाला आहे। तर जे भाजप पदाधिकारी आहे विजयसिंग गायकवाड यांचे हे कार्यालय आहे। अज्ञात व्यक्ती आलेत आणि त्यांनी हे कार्यालय फोडलं आहे। नुकतंच गुढीपाडव्याच्या दिवशीच्या कार्यालयाचं उद्घाटन झालेलं होतं आणि कार्यालयात अज्ञात व्यक्ती आले आणि त्यांनी हे कार्यालय फोडलेलं आहे। पोलिसांकडून चौकशी जी आहे ती सुद्धा करण्यात आली आहे। कार्यालय बाहेर फुटलेल्या काचांचा खच जो आहे इथे जमा झालेला आपल्याला पाहायला मिळतोय। कार्यालयाच्या आतमध्ये सुद्धा खुर्च्यांची तोडफोड आहे ती करण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळते। आपण दृश्यांच्या माध्यमातून बघू शकतो। माझ्यासमोर एक लॉक सुद्धा आहे। ते लॉक फोडून हे जे सर्व अज्ञात व्यक्ती आहे ते इथे शिरले आणि ती ही तोडफोड केली। माझ्या बाजूला काचा आहेत, खुर्च्या आहेत। ह्या जी आहे ही तोडफोड जी आहे ती संपूर्ण रात्रीच्या सुमारास झालेली आपल्याला पाहायला मिळते। कॅमेरामॅन विक्रम सोबत साक्षी यादव, साम टीव्ही, मुंबई। नाही घेतलेला कोणाचाच, कोणीच तयार नव्हतं द्यायला। हां, काल रात्रीच्या सुमारास वडाळा येथे भाजप पदाधिकारी विजयसिंग गायकवाड यांच्या कार्यालयाची जी आहे ती तोडफोड करण्यात आली आहे आणि नुकतंच गुढीपाडव्याच्या दिवशी या कार्यालयाचं उद्घाटन सुद्धा झालं होतं। सर, काय सांगाल या संपूर्ण प्रकार आणि कोणावर संशय येतो तुम्हाला? नक्की गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर या ठिकाणी आम्ही कार्यालयाचं पूजन आणि ओपनिंग हे या ठिकाणी केलं होतं। काही विचित्र मानसिकतेचा त्या ठिकाणी इसम काल येऊन तोडफोड करण्याचा प्रयत्न केला, पण आता शक तर कोणावर नाही असं काही नाही। पोलीस योग्य तो तपास करत आहेत। आम्ही त्यांना सहकार्य करण्याचं काम करतो, पण पोलिसांनी याच्या खोलापर्यंत जाणं गरजेचं आहे। साधारणतः कितीच्या सुमारास तुम्हाला माहिती पडलं तुमचं? एक 10-10:30च्या दरम्यान मी जेव्हा ऑफिसमधून नुकतंच बाहेर पडत होतो, तो इसम शिवीगाळ वगैरे करण्याचा प्रयत्न करत होता, पण त्याकडे दुर्लक्ष करत आम्ही आमच्या दिशेने जात असताना पुढं गाडीनं आम्ही दादर टीटीच्या दिशेने गेलो, तेव्हा असं कळालं की बाबा तोडफोड चालू झाली। आम्ही येईपर्यंत बऱ्यापैकी तो इसम त्यानं डॅमेज केलं होतं आणि फरार झाला तो स्थळावरून। कॅमेरामॅन विक्रम सोबत साक्षी यादव, साम टीव्ही, मुंबई।